फाफड़ा एंड जलेबी, जलेबी एंड फाफड़ा. ओके. सांसें मेरी लगे तुझ संग. हे गाइस, वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू द नवीन व्हिडिओ गाइज अँड वासरूज. आणि जस्ट मागचा व्लॉग कम्प्लीट केल्यावर हा व्लॉग चालू करतोय. करंटली आहे अहमदाबादमध्ये रूम जस्ट चेक इन केलाय. रूम दाखवून देतो. इथून एंट्री आपली. एंट्री झाल्यानंतर हा बेड, इथं बसलोय मी, हा सोफा, समोर आपला AC. बस, सॉर्टेड सॉर्टेड रूम आहे. सो आता फ्रेशन अप होतो. सकाळचे वाजले 7:30, 7:30 वाजले. फ्रेशन अप होतो, थोडासा रेस्ट करेल. नाही, रेस्ट नाही करणार, फ्रेशन अप होतो. थोडंसं काय एडिटिंगचं वगैरे काम आहे ती करतो आणि लगेच आपण 10, 9:30, 10पर्यंत ओशवालला जाऊ. ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्ट करून परत येऊन जाऊ आणि मग वाटलंच तर रेस्ट करू. आणि मग दुपारी वाटलं तर मग आपण जेवायला जाऊ शकतो. लेट्स सी कसं काय काय प्लॅन करता येतो. बट अभी तो भी मैं नहाने जाऊंगा. मस्त फ्रेश होना होता हूँ पूरा. मतलब सो के आया ना बस में, तो बस में यार, बसमध्ये जसं पाहिजे तसं झोप ना होत नाही मला तरी वाटतं कम्फर्टेबल. सो म्हणून इथंच बेस्ट आहे. सो मी फ्रेशन अप होतो, मग भेटतो तुम्हाला. ओके, बाय. तर मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, आंघोळ करून एकदम फ्रेश होऊन गेलेलो आहे. आणि आता आपण परत जाऊ, आपण ओशवालला जाऊ. मस्त जलेबी फाफडा खाऊ. आणि जलेबी फाफडा खाल्ल्यानंतर तिथली एक वेगळी स्पेशल डिश ट्राय करू आता. लास्ट टाइम आपण काय मेथीचा गोटा खाल्ला होता ना. सो आता खांडवी ट्राय करू. खांडवी मला पप्पांचं खास कॉल करून रिकमेंडेशन आहे की खांडवी खा. सो मग खांडवी खाऊ आपण. खांडवी खाएंगे मस्त. और फिर रूम पे आ जाऊंगा. फिर एडिट करना है मेरे को व्लॉग. फिर व्लॉग एडिट करके 6 बजे अपनी बस है, फिर नासिक निकल जाएंगे. और फिर नाशिकमध्ये पण खूप काही आहे आता येत्या काळात. लवकरच तुम्हाला कळेल पुढच्या व्लॉगमध्ये काय आहे ते. सो यस, नेक्स्ट टार्गेट आपला आता वारी आहे. सो वारीची जी पालखी आहे ती त्र्यंबकेश्वरवरनं निघणार आहे उद्या. सो उद्या सकाळी मी अराउंड 5 वाजता पोचून जाईल नाशिकला आणि मग आपण जाऊ वारीला. सो स्टे ट्यून फॉर दॅट व्लॉग. आता आपण कंटिन्यू करू, घरी जात नाही तोपर्यंत. सो लेट्स गो. ओशवालला निघू, ओशवालला ब्रेकफास्ट करू. देन बघू, जर वाटलं जेवणाची इच्छा झाली अजून काही तर मग जेवण पण करून घेऊ. तशी इच्छा होणार नाही असं वाटतं मला, बट लेट्स सी. एक हॉटेल होतं यार, कोणतं तरी फेमस आहे ते, पण ते बोलले की जास्तच महाग येते. गमाशी गमाशी आहे गमाशी आहे का काहीतरी, असं काहीतरी नाव आहे अहमदाबादमध्ये. ते ट्राय करू शकत होतो मी, बट मी बघितलं त्याचं काही एवढं वर्थ इट वाटलं नाही लोकांचे रिव्ह्यूज. सो म्हटलं आपलं आपलं ओशवाल बेस्ट आहे. ओशवाल मला जाम आवडलेले. सो लेट्स गो, ओशवाल जाऊ. मस्त ब्रेकफास्ट करू आणि परत येऊ, रिटर्न येऊ आणि इथं चिल करू. इथं चिल करायला मजा येते पण रूममध्ये मस्त भारी वाटतंय. मस्त बसायचं, एडिट करायचं. आताच आंघोळ वगैरे केली मस्त गरम पाण्याने. आता ठीक आहे, ब्रेकफास्ट करून येऊ मग बोलू. मी काय बोलू काहीच कळत नाही मला, एकदम झोप येते. મારા અમદાવાદમાં રાવલે વાટે ને ગુજરાતી શીખવું જાવ છે મને. અભી આટલે અ, બધું ધૂપ છે. સો आम्ही जलेबी आणि फाफडा खाऊ जाऊनच आहे. तो गाइस वापस आ चुके हैं अपन ओशवाल. फाफड़ा एंड जलेबी, जलेबी एंड फाफड़ा. ओके. તો ગુજરાતીમાં બોલું છું. ગુજરાતી શીખું છું, મતલબ ગુજરાતી શીખतोय पण अजून पूर्ण नाही आली. તો यस, गुजराती बोली वाटे. त्यांनी मला ही मिरची द्यायला विसरले होते. सो आता मी हे खातो आणि मग भेटतो जायला. येस गायस, परत येऊन गेलो आपण. एक मिनिट. यस, परत येऊन गेलो आपण रूमवर. आता मस्त रेस्ट करू. मजा आली भाई ते खाऊन. मजा आली, एक नंबर मजा आली. एवढी मजा की काय सांगू तुम्हाला भाई. फाफडा, जलेबी आणि नंतर तो समोसा, काय क्लास होता.
મને જલેબી ફાફડા બધું આવડે છે. આટે ગુજરાતી શીખવાનું ટ્રાય કરે છે. માટે नाही पता नाही माहिती मला कसं, पण मी ट्राय करतो. मी खूप सारे वर्ड्स ना असं ऑब्झर्व करतो भाई कसं बोलताय. पण लय मजा येतो यार ते ऐकायला. म्हणजे एवढी भारी भारी नाही यांची भाषा. आणि लोक पण हे गुजराती लोक एवढे भारी यार, मला जाम आवडलं. काय आवडलं माहिती आहे मला नाही खरंच लय भारी आहे. तशी काही गोष्ट नाही आहे, पण मग भारी यार खरंच गुजरात भारी खाण्यापिण्याच्या बाबतीत, आणि लोक पण खूप जाम भारी आहेत. म्हणजे खरंच एक्स्ट्रीम लेवलला. आणि मी सनस्क्रीन लावायचं विसरलो, तर असं चमाट मारून ऊन लागलंय ना मला. ऊन खूप आहे पण इकडं खूपच जास्त आहे, खूपच जास्त ऊन आहे. सो आता रेस करतो मी. 6 वाजता आपली बस आहे, फिर मग डायरेक्ट निघून नाशिकला. भेटतो मग मी तुम्हाला निघताना. तोपर्यंत मी ब्लॉग एडिट करून घेतो. एखादी रील बनवायची मला, ती पण बनवतो. भेटतो मग तुम्हाला. मित्रांनो फायनली टाइम आलेला आहे हा रूम सोडण्याचा, हे शहर सोडण्याचं, जायचं घरी वापस नाशिकला. सो बाय बाय टू दिस रूम, टू दिस सिटी. अहमदाबाद खूप भारी आहे अहमदाबाद. मी नक्कीच नवरात्रीमध्ये परत येण्याचा ट्राय करू गरबासाठी, कारण तो माहोल वेगळाच राहतो इकडं. सो तेव्हा नक्कीच येण्याचा ट्राय करू. तब तक के लिए अलविदा इस शहर को. और अभी अपन निकलते सॉरी 6:30 को अपनी बस है, 6:20 को. अभी बजे है 5:45 और जाने को लगने वाले हैं 10 मिनट. तो प्रायर जाके बैठते थोड़ा, और नीचे पहले जाऊंगा, चाय वाय पीऊँगा. चाय वाय पी के जाएंगे सीधा बोर्डिंग पॉइंट की तरफ. तब तक बस आ ही जाएगी उधर, और फिर बस बोर्ड करेंगे सुबह 5 बजे घर पे नासिक. फिर वापस नहा के वारी का शूट आहे कुछ तो बी. वारी चालू होते त्र्यंबकेश्वरवरनं उद्या. सो त्याला सुद्धा जायचं आहे आपल्याला. ते 2 वाजता उद्या. बट ठीक आहे, काय होतं बघू. व्लॉग तर काही एडिट झाला नाही माझ्याकडनं. रिकामेच कामं करत बसलो मी. रील स्क्रोल करत बसलो. काही गुजराती लोक काय भारी रील्स बनवतात. पण मी पण एक बनवली आहे गुजराती लँग्वेजमध्ये. खूप रिसर्च वगैरे करून मला एवढी आपल्याला મને બધું નથી आहे છે गुजरातीनं. म्हणजे गुजराती येत नाही मला एवढी, म्हणून मी लय विचार करून अभ्यास करून लोकांना विचारून ती रील बनवली आहे. मे बी ती आता कशी वाटते तुम्हाला ते कळेलच. फीडवर टाकेल मी लवकरच 1-2 दिवसात. सो निघू आता विदाउट वेस्टिंग एनी टाईम. चहा पिऊन डायरेक्ट बोर्डिंग पॉईंटला निघून जाऊ. पालडी म्हणून आहे स्टॉप, तिथे जायचं आपल्याला. लेट्स गो. पोचलोय मी बोर्डिंग पॉईंटला. चार्टर्ड बस म्हणून आहे नाही का, भारी आहे त्यांची सर्व्हिस. म्हणजे पहिल्यांदा ट्रॅव्हल करतोय चार्टर्ड बसमध्ये, रेड बसवरनं. पण याच्या अगोदर मी खूपदा मला ऑप्शन आलेले, पण मी केलं नाही काय माहिती का. पण आज शेवटी भेटली. सो ट्रॅव्हल करून बघू. चांगली दिसते पण बस. ही याची बस आहे, माझी वेगळी आहे, माझी येते अजून. पण सेम अशा काइंड ऑफ आहे, चार्टर्ड बस म्हणून आहे त्यांचं. ओव्हरऑल गुजरात, MP आणि महाराष्ट्र. सो बघू ट्रॅव्हल करून कसं राहतं आता. काल ज्या बसने आलो आपण त्याच्यात 2 सीटिंग, म्हणजे माझ्या शेजारी कोणतरी होतं. इथं नाही, इथं सेपरेट आहे पूर्ण सीट आपलं असणार आहे सिंगल. सो बघू कसं राहतं. मी बोर्ड केल्यावर दाखवतोच तुम्हाला. एक 5-10 मिनिटात येते बस. ओके. पण भाई लय गरमी इथं, एवढी गरमी आहे ना. कारण मी रूममध्ये होतो ना, तर काय वाटलं नाही मला. तिथे AC होतं. आता बाहेर खूप असं एकदम दमट वातावरण येतं. आता परत ACत बसू, मग थोडं बरं वाटेल. सो बस आली, बोर्ड करताना मी भेटतो तुम्हाला. सो गाईज फायनली बोर्ड केली बस. भारी बस एकदम चार्टर्डची. पहिली सीट आहे आता. फायनल बाय 2 अहमदाबाद. निघू आता डायरेक्ट नाशिकला. सकाळी पोचू आणि मग सकाळी भेटतो मी तुम्हाला. ओके. किंवा रस्त्यात कुठे थांबतो ना तर भेटू आणि करू चर्चा. सो येस गाईज, मी येऊन गेलो घरी. आणि काल म्हणजे सकाळी आलो. सकाळी तुम्ही गाडीचं
एक स्नॅप बघितलं असेल. तिथून घरी आलो, झोपलो होतो. आता लगेच संगीतचा कॉल आला. आज ती दिंडी निघणार आहे इथून, दिंडी किंवा पालखी म्हणता येईल तिला, त्र्यंबकेश्वरवरनं पंढरपूरसाठी. सो त्याचं शूट करायची आणि उद्या मला पुण्याला पण जायचं. पुण्याला माझी अपॉइंटमेंट आहे उद्याची. सो म्हटलं तो व्लॉग कंटिन्यू करू. सो हा व्लॉग मला एंड करायचा होता. कसा वाटला रिटर्नचा व्लॉग ते पण सांगा. आणि यस, नेक्स्ट अपकमिंग व्लॉग्स येत आहे. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय श्रीराम. लम्हा खो न जाऊं मैं तुझ में कहीं